अगदी जर पाहिलं तर डबल एक खांडीचा बडा क्रिकेट संघ विपक्ष श्री समर्थ वाड्याचा बडा क्रिकेट संघ अशी एक मोठी लढत सध्या टफ फाईट मॅच पाहायला मिळणार आहे आपल्याला. अगदी जर पाहिलं तर त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचंय. पुन्हा एकदा या सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या पाहुण्यांचं जमलेल्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सरच शुभ स्वागत. अगदी जर पाहिलं तर दोन्ही संघाला शुभेच्छा आल्या आहेत. आमचे स्कोरर रमेश मोरे आमचे लाडके आप्पा यांच्याकडनं दोन्ही टीमला शुभेच्छा आल्या आहेत. हंपर हे हंपर नको झाले तारा तुझी वय पटपट ऊन वाट चालला आहे. मित्रांनो थोडंसं स्पीडअप करायचं आहे. योगेश आणि संतोषची जोडी पाहू शकाल. सलामीची जोडी येते टीम श्री समर्थ वाऱ्याचा बडा क्रिकेट संघाकडनं. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर राजेंद्र इंदोला सर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील शुभ स्वागत. अगदी जर पाहिलं तर वाड्यापाडा गावचं एक गोड व्यक्तिमत्व यशवंत वाघ ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील शुभ स्वागत. त्याचबरोबर पाहायला गेलं तर रघुनाथ वाघ सर ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील शुभ स्वागत. रुपेश सावंत कुठे असेल तर यायचं इकडे. आणि अगदी जर पाहिलं तर पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला गाड्या सोडा. सामन्याला सुरुवात करू. पंच काय सांगायचं. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल. या देखील लफ करायचा होता परंतु पाहावं लागेल. अगदी जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू पहिला चेंडू आलाय निर्धाव. अगदी जर पाहिलं तर एका साईडला पाहतोय आपण श्री समर्थ वाऱ्याचा बडा क्रिकेट संघ विपक्ष टीम डबल ए खाणीचा बडा क्रिकेट संघ अशी एक सध्या मोठी लढत चालू आहे. मोठी मॅच चालू आहे. यावर देखील हो लागला खाल बॉल का सांगत आहे नाश्ता नसं केला. गडी आहे मजबूत पण काय सांगत आहे फटका नाही बसत बॉलाला काय सांगत आहे बॅटीला बॉल ना ठोक. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल. यावर देखील लफ करायचा होता मारच होता दिल्लीला जेला गलीला. अगदी जर पाडलं तर 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल जोडी जाईल. एका सिंगलच्या मदतीने टीम वारसा बडा क्रिकेट संघाचं खातं ओपन केलं जाईल. अगदी जर पाहायला गेलं तर एका सिंगलच्या सहाय्याने खातं ओपन केलं जात आहे टीम वारसा बडा क्रिकेट संघाकडनं. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल. देखील लॉफ केला डान्सिंग ग्राउंड आलं तर कार्पेट क्षेत्ररक्षक आलाय. हो हो चापा चापी काय सांगत आहे बेकार चापा चापी रफ अँड टफ मॅच पाहतोय आपण. आणि अगदी जर पाहायला गेलं तर एक सिंगल जोडी जाईल. एका सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल 2 धावा लगावल्या जात आहेत धाफलकावर सध्याच्या घडीला जर पाहायला लागलं तर.
पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल यावर देखील हो काय सांगत आहे व्हाईट चेंडू ह्यो कोणता शॉट मारायचा प्रयत्न मारा का ढेंगाफेटी शॉट काय सांगत आहे बसला नाही नवीन शॉट आणि नवीन झेलची निर्मिती हायवा झेलवाली गँग आले का आपली पुढील चेंडू यावर देखील लॉफ केला त्यांची ग्राम फटका अक्रॉस द लाइन ओहो काय सांगत आहे ढेंगा फटी में से बॉल चला गया क्या हुआ एका सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या अगदी पुढे सरकेल तब्बल 4 धावा जोडल्या जात आहेत दाफलगावर सध्याच्या घडीला अगदी जर पाहिलं तर खानेपाडा गावचे एक गोड व्यक्तिमत्व संदीप वेले सरांकडून शुभेच्छा आल्या आहेत टीम खांडीपाडा क्रिकेट संघाला थँक्यू सर यावर देखील लॉफ केला सुंदर फटका होता परंतु अगदी जर पाहिले तर एक सिंगल जोड झाले एका सिंगलवर कुठेतरी समाधान मानत असताना टीम वाराजापाडा क्रिकेट संघ आणि अगदी जर पाहिलं तर तब्बल 5 धावा लगावल्या जातील त्या फलकावर बॉलिंग ट्रॅकवर बोलून त्यात पाहू शकाल आकाश कॅमेरामॅन प्रेक्षक देखील दाखवायचे आहेत 2 मिनिटं पुढील चेंडू पाहावं लागेल कशा प्रकारचा असेल यावर देखील लॉफ केला सोडले क्षेत्र दिशेने चेंडू चाळायत चोळीत मळीत अगं बाई माझी बबडी वाळ उचलेल फिकी करेल ओहो एक सिंगल जोडी जाईल एका सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या अगदी पुढे सरकेल तब्बल 6 धावा जोडल्या जातात दाफलकावर सध्याच्या घडीला पुढील चेंडू पाहावं लागेल यावर देखील हो काय सांगायचं आहे को झाले तर पावर कमी पडत आहे तब्बल 6 धावा लगावल्या गेल्या त्या फलकावर अगदी जर पाहायला गेलं तर निश्चितपणे सध्याच्या घडीला पुढील चेंडू पाहावा लागेल यावर देखील लॉफ केलाय सुंदर फटका आहे बॅकवर्ड सोय लागला चेंडू दंतन करत चेंडू चाले सरळ सीमा रेषा पार अरे खतरनाक ठोकलाय चौकार या चौकारच्या साह्याने धावसंख्या अगदी पुढे सरकेल तब्बल 10 धावा लगावल्या जात आहेत दाफलकावर सध्याच्या घडीला पुढील चेंडू पाहावं लागेल अहो देखील हो लाफ करायचा प्रयत्न परंतु मारायचा होता दिल्लीला जेला गल्लीला काय सांगत आहे लगीन लागायच्या आधीच वर हाड जेवून मोकला ओके एक सिंगल जोडली आणि एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या अगदी पुढे सरकेल तब्बल 11 धावा लगावल्या गेल्या दाफलकावर सध्याच्या घडीला एक मोठी मॅच चालू आहे सध्याच्या घडीला पुढील चेंडू यावर देखील लॉफ केला अक्रॉस द लाइन क्षेत्ररक्षक काळाय बॉल वरती बॉल उचलेल फेकी करेल एका सिंगलवर समाधान कुठेतरी एक रन्स मिळतायत परंतु कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील अगदी जर पाहिलं तर एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या मात्र पुढे सरकेल तब्बल 12 धावा लगावल्या गेल्या दाफलकावर सध्याच्या घडीला पुढील चेंडू पाहावा लागेल यावर देखील ओहो ढेंगापटी शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु काय सांगत आहे हुकला गडी अगदी जर पाहिलं तर निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी
अनेक दिवस जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला धावसंख्या स्थिरावताना अगदी जर पाहायला गेलं तर आंबिवली गावचे एक गोड व्यक्तिमत्व बालाराम वाघ सरांचं देखील शुभ आगमन. सर यायचंय, आपण स्थानपन्न व्हायचं व्यासपीठावर. आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल देखील खूप खूप आभार. बॉलिंगचा गोर पाहू शकाल जगदीश. पुढील चेंडू यावर देखील लफ केलाय. सुंदर फटका, चेंडूवाली क्षेत्ररक्षक. ओहो, परफेक्ट टायमिंग झेल. सध्याच्या घडीला ओयूटी आउट, फलंदाज बाद होताना. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर परफेक्ट टायमिंग झेल टिपला गेलाय. फलंदाज गो ऑन बॅक टू पवेलियन. रिप्लाय मध्ये देखील पाहू शकता आपण कशा प्रकारे झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज पाहू शकाल सँडी. पुढील चेंडू पुढील चेंडू यावर देखील लॉफ केलाय. मडी उपट, काय सांगत आहे, लांबच लांब. आरा खतरनाक ठोकलाय षटकार. या षटकारच्या माध्यमातून धावसंख्या अगदी भरकन पुढे सरकली आहे. अगदी जर पाहायला गेलं तर तब्बल 18 धावा लगावल्या गेल्या सध्याच्या घडीला धावफलकावर. बेकार, परफेक्ट टायमिंग स्ट्रोक, इट इज आउट ऑफ द पार. ठोकलाय षटकार. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल अगदी पाहायला गेलं तर एक गडी बाद 18 धावसंख्या धावफलकावर. सध्याच्या घडीला यावर देखील फटका सजवायचा होता, चेंडूला आसमान दाखवायचं होतं, परंतु कुठेतरी निर्धाव चेंडू डॉट डिलिव्हरी. यावर देखील पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल पाहावं लागेल निश्चितपणे. यावर देखील लफकराचा होता. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू ठेवत असताना बॉलची मात्र जागीच गुंडी होत असताना अगदी जर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला अगदी जर पाहिले तर धावसंख्या कुठेतरी स्थिर राहताना एक गडी बाद 18 धावसंख्या. पुढील चेंडू पाहावं लागेल. यावर देखील हो, आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, परंतु काय सांगत आहे ओव्हर समाप्त. अगदी जर पाहिलं तर आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, परंतु बॅटीचा आणि बॉलाचा कुठेतरी संपर्क झाला नाही आणि अगदी जर पाहिलं तर निर्धाव चेंडू.
पुढील चेंडू पाहावं लागेल. अब देखील लॉफ केला सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आलाय बॉलवरती आणि अगदी जर पाहिलं तर एक सिंगल जोडली जे एका सिंगलवरच कुठेतरी समाधान मानत असताना टीम वारसापाडा क्रिकेट संघ एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या अगदी पुढे सरकेल. एक गडी बाद 19 अशी धावसंख्या. तब्बल 19 धावा लगावला गेला दाफलकावर. पुढील चेंडू यावर देखील लॉफ केलाय. हो हो लांबच लांब. अरे खतरनाक ठोकलाय षटकार. अगं माझी बये नको झालाय. काय सांगत आहे तिकडे त्याल बेस ठेवा कडे इथला नाही. काय सांगत आहे बरोबर तलदच वड बरोबर काम कार्यक्रम बरोबर फिट होता. काय सांगत आहे आळा षटकारच्या माध्यमातून धावसंख्या अगदी पुढे सरकेल. निश्चितपणे पाहायला गेलं तर एक गडी बाद 25 अशी धावसंख्या. तब्बल 25 धावा आज जोडला गेला दाफलकावर. देखील हो दांडी गुल. काय सांगत आहेत गंडाईला बॉल गांड्या बॉल भोंद्या बॉल जागीच दांडी गुल. नववीत फलंदाज येतोय. नवीन फलंदाज पाहू शकाल दशरथ. अगदी जर पाहिलं तर त्याला वाटलं जेला का काय आता वाईट बीट नाही जमलंच नाही काम. सापकडा मोड. पुढील चेंडू कुठेतरी थोडंसं फंबलिंग. अगदी जर पाहायला गेलं तर 2 गडी बाद 25 अशी धावसंख्या. तब्बल 25 धावा लगावला गेला दाफलकावर. चला गाड्या सोडा. पुढील चेंडू यावर देखील लॉफ केला सुंदर फटका आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू त्यावर होत असताना अगदी जर पाहिलं तर अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षकाला बीट करून परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र क्षेत्ररक्षक आलाय बॉलवरती. ओहो काय पाहतोय झाला ना. काय सांगत आहे काशी केली वनवासी केली नशिबी तुझ्या 7.5 आली. फलंदाज गोवान OUT आउट. आणि अगदी जर पाहिलं तर 2 धावा जोडल्या गेल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्नात फलंदाज रनच्या स्वरूपात गोवान. या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या अगदी पुढे सरकेल. तब्बल 3 गडी बाद 27 अशी धावसंख्या. तब्बल 27 धावा लगावला गेला सध्याच्या घडीला दाफलकावर. पुढील चेंडू यावर देखील लॉफ केलाय पॉइंट कॉर्नरच्या दिशेने परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक. एक मैदानामध्ये परफेक्ट टायमिंग झेल टिपला गेलाय. गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी. चला मैदानात इंटर. रुपेश येतोय नवीन फलंदाज. धावत पडत जायचे मित्रा. अगदी जर पाहायला गेलं तर 4 गडी बाद 27 अशी धावसंख्या. तब्बल 27 धावा लगावला गेला सध्याच्या घडीला दाफलकावर. थोडंसं स्पीडअप ठेवायचं मित्रांनो.
पुढील चेंडू यावर देखील लफ करायचा होता, परंतु अगदी जर पाहिलं तर डॉट डिलिव्हरी या आणि या प्रेक्षक हो, कॅमेऱ्याक नंद्रा स्माइल प्लीज. प्रेक्षक स्माइल करा ना. अरे देवा, गोड से स्माइल. नको झाले तर इकडे मार मूव आहे झाडाखाली, तिकडे जास्ती पब्लिक आहे. काय सांगत आहे? हा ओके, हात करा. अगदी जर पाहिलं तर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर देखील एक सुंदर अशी स्माइल पाहायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू याव देखील लफ केलाय, बॅकवर्ड स्वाईड लागला, क्षेत्ररक्षक आलाय बॉल वरती आणि अगदी जर पाहिलं तर एकच सिंगल जोडले जाईल. एका सिंगल वर कुठेतरी समाधान मानत असताना टीम वारजाबडा क्रिकेट संघ अगदी जर पाहिलं तर 4 षटका आखरी धावसंख्या पाहू शकाल. 4 गडी बाद 27 अशी धावसंख्या. पुढील चेंडू यावेळी देखील लफ केला, सुंदर फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आलेत. काय सांगता याला उशीर झाला, गाडी लेट झाली, कार्यक्रम फिट. अगदी जर पाहायला लागलं तर 4 गडी बाद 29 अशी धावसंख्या. धाफलकावर सध्याच्या घडीला पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल? याव देखील लफ केलाय, आनंद कार्पेट अक्रॉस द लाईन, क्षेत्ररक्षक आले बॉल वरती आणि अगदी जर पाळत बस. काय सांगत आहे? सासू सोन्याची आणि आयटम गुणाची, बेकार. नको झाले तर त्याला वाटला ह्यो गडी थांबला, पण काय सांगत आहे ह्यो सुटला तर नीट निघला, धुरांड्या मोडीत कडामोड करीत. आणि या फलंदाज गोवाण नवीन फलंदाज पाहू शकाल चंदन. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल? काय सांगत आहे? गडी मजबूत होता, पण काय सांगत आहे याव देखील लफ केलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्टोक. फलंदाज गोवाण बॅक टू पवळ्यान, OUT आउट. फलंदाज गोवाण काय सांगत आहे? बेकार. एक आला एक गेला. आता युकुज पर्याय अना नारळ, अना लिंबा, अना टाचण्या, अना अबीर गुलाल, काली बाहुली नेऊन चेपा शेंबाळात. काय सांगत आहे? बेकार. पुढील चेंडू 6 गडी बाद 30 अशी धावसंख्या. याव देखील लफ केलाय, सुंदर फटका आहे, अरे खतरनाक ठोकलाय षटकार. एक एवन क्वालिटीचा समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार लगावला जाईल सध्याच्या घडीला. या षटकारच्या माध्यमातून धावसंख्या अगदी पुढे सरकेल. 6 गडी बाद 36 अशी धावसंख्या. तब्बल 36 धावा लगावल्या गेल्या दाफुलकावर. पुढील चेंडू कशा प्रकारचा असेल? याव देखील लांबच लांब, नको झाले तर हायवा झेल. काय सांगत आहे? एक बाउंड्रीच्या बाहेर एक सुंदर असा हायवा झेल पकडला जातोय. नवीन झेलची निर्मिती हायवा झेल. अगदी जर पाहायला गेलं तर टीम वारजाबडा क्रिकेट संघाकडे दिशेला AA11 खांडीचा पाडा विभागाच्या समर्थ स्पोर्ट वाऱ्याचा वाडा असा सामना पाहण्यास स्ट्राईक एंड दीपक भगत शहापूर टेनिस क्रिकेट अधिराज्य गाजवणारा एक मोठं नाव स्ट्राईक एंड गोलंदाज ट्रॅकवर सँडी
संदीप शिदला पाहुशाल पंचाने दिलाय ग्रीन सिग्नल हिरवा कंदी लेट्स प्ले पाहुशाल 30 बॉल जिंकण्यासाठी 43 धावांची गरज 43 हाफ ट्रॅकरचा बॉल उडवला आसमानी टोला एक सकावर बाउंड्रीच्या बाहेर आला लजीज ड्राईव्हला मात्र फेकून दिलाय हा क्रॅकिंग चौकार चला यायचा आहे लाभचा कार्यक्रम होत आहे पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर मात्र दांडी गोल दीपक भगत बॅक टू पविलियन ब्रेक थ्रू मारतो दिळून देतोय विकेट चला ओम साई दोरगडपाडा संघाचा कर्णधार आई गावदेवी शेकटपाडा टीमचा कर्णधार जायचंय टॉस का बॉस मी विनंती करतोय दादा थोडं उठायचंय तिथून फक्त 1 मिनिटासाठी उठायचंय टॉस का बॉस कशामधून जरा सहकार्य करायचंय तिथे मात्र नक्की लाईव्ह ड्रॉ सुपर 3 चे सामने पावसाल कोणाचा गोलंदाज ट्रॅकर गोलंदाज पुन्हा एकदा सँडी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉलला उडवलाय हिल्ला मनाए फलंदाज गॉन दुसऱ्या विकेटचा बदल कहान में ट्विस्ट पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं सांगतोय सँडी 2 गडी बाद धाव संख्या 6 नक्कीच 37 धावांची गरज 24 बॉल 37 धावांची गरज 5 षटकाचा सामना जरा स्पीड अप करायचा मित्रांनो पहिला षटक लाजवाब हाताळलं 2 गडी बाद करण्यात यश आलं फक्त 6 धावा जमेची बाजू पाहू शकाल अतुलला आणि मात्र दीपक भगतला मात्र दोन्ही सख्या बंधूंना मात्र दगडमध्ये धाडलाय पाहू शकाल मित्रांनो क्रिकेट आहे काही घडू शकतं उद्यापासून मात्र आमचा दौरा मात्र उद्यापासून कसा राहिला आहे टोकरवाडी बरोबर ना अमोल सर एबीडी स्पोर्ट जिथे तिथे आम्ही टोकरवाडी उद्यापासून नक्कीच जुळे जाऊ एबीडी स्पोर्ट म्हटलं की नक्की क्लिअर क्वालिटी बरोबर सोपान मोरे ग्रामीण टेनिस क्रीम आतापर्यंत अशी क्वालिटी पाहिली नाहीये मित्रांनो लाजवाब क्वालिटी 1080 ची क्वालिटी पाहू चला आता मात्र घेऊ शकता मित्रांनो एचडी क्वालिटी फुल एचडी तोपर्यंत मात्र ही स्पर्धा आहे तोपर्यंत एबीडी स्पोर्ट कन्फर्म घरचं गाईचं गोर दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात गणेश शीत वय वर्ष 17 इयत्ता 12वी गोलंदाजी नक्कीच ख्याती पाहुशाल गणेश शीत येणाऱ्या काळामध्ये हा सुद्धा गोलंदाज मात्र होईल गोलंदाज ट्रॅकवर जाऊया मॅचला होते सुरुवात सेकंड पहिलाच बॉल इट इज अ बीमर चेंडू खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल बीमर बॉल मात्र हाताळला गेलाय फ्री हिटची चान्स बॉल मात्र हातातून स्किड झाला फ्री हिटची चान्स टोटल धावा धाव फलकावर नक्की जुळले जातील 2 धाव संख्या 8 फ्री हिटची चान्स आता मात्र फलंदाजाकडे आहे पाहूया कशा प्रकारे राजेश बरोबर हा चेंडू हाताळतो पाहायला मिळतोय हा दैदित्यमान सोहळा पाहू शकाल ऑलरेडी नक्कीच मेगा फायनल दी ग्रँड फिनाले T10 प्रीमियर लीगच्या ग्रँड फिनाले उमसाई दोरेदाबडा टीमने मात्र धडक मारली आहे पाहू शकाल यातून विजय संघ विपक्ष फाईट पाहायला मिळेल आई गावदी स्पोर्ट्स शेकेरला हरीश पुंजारी यांचा संघ जो संघ नक्कीच पराभूत होईल त्याच्यामुळे नक्कीच 4थ्या क्रमांकाला बक्षीस दिलं जाईल मित्रांनो 3 बक्षिसा सेम आहेत शेवटच्या गोलंदाज फ्री हिट चान्स फुलेचा बॉल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक आडव्या बॅटने चांगलासा फटका सजवला गेलाय एक सिंगल जुळली जाते इथे मात्र नक्की पाहू शकाल मित्रांनो सिंगल कंप्लीट होईल मित्रांनो या सिंगलच्या साईने धावसंख्या पुढे जाते 9च्या घरामध्ये 2 गडी बाद 9 धाव संख्या लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती प्रयत्न केला तर परमेश्वर सुद्धा प्रकट होतोय परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो आज तुम्ही हिरो आहात तर तुम्ही उद्या विलन ठराल आज तुम्ही षटकार चौकार मारता उद्या तुमच्या बॅटला सुद्धा बॉल लागणार आहे हे नाव आहे मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेट काय कधी काय होईल मित्रांनो सांगता येत नाही दरम्यान गणेश फुल टॉस बॉल आडव्या बॅटने मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आज मात्र खराब क्षेत्ररक्षण
झेल नाही सोडला तर मॅच सोडला यात मात्र शंका नाहीये मित्रांनो. कारण मी सातत्याने म्हणत होतो पकडा कॅच जिंका मॅच. क्रिकेटमध्ये कॅचेस सुटले जातात, क्रिकेटमध्ये मॅचेस सुद्धा सुटले जातात. हे क्रिकेटचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. आता मात्र क्षेत्र पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी चुकी नाहीये मित्रांनो. गोलंदाज करणार तरी काय. धाव सगळा पाहुशल 15. 15 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 15. पुढे चेंडू, फुलेचा बॉल, चांगलासा सेन्सिबल ड्राईव्ह. यावेळी मात्र स्वतःच्या फलतोर लाजवाब क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त एकाचा सिंगल. एका सिंगलच्या साईने धाव सगळ्या पुढे जाते. 16च्या घरामध्ये अजून करायच्या त्या गोळा. 27. त्या चेंडूवरती मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळतोय. आता मात्र डाव्या हाताचा मात्र फलंदाज पाहू शकाल. राजेश बरोरा युट्यूब द्वारे जुळलेला नक्कीच प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत. हा सामना नब्बल जवळ 300 लोक मित्रांनो पाहत आहे. त्या 300 लोकांचं सुद्धा सहर्ष स्वागत एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून. फुलेंचा बॉल याल होता नक्की फुलटॉस बॉल लॉफ करता आला नाही आहे. एक सिंगल दुसऱ्या हाताचा प्रयत्न पाहू शकाल. थोडासा नक्की लेट राहायला गेलाय. लेझीपणा दाखवला गेलाय मित्रांनो. आत्मविश्वास मात्र तुटला जातोय वारजला टीमचा. या 2च्या सैन्य धावसंख्या पुढे जाते 18च्या घरामध्ये. 2 गडी बाद 18 धावसंख्या धाव फलकार पाहू शकाल. पुढे चेंडू, फुलेचा बॉल खोदून काढायचा होता ऑन साइडला. ओहो, दौलत वाक नक्की अपरंपार कष्ट करत आपल्या टीम साठी. पुन्हा एकदा नक्की धावसंख्या 1 ने पुढे जाते आहे. धावसंख्या जाते 19च्या घरामध्ये. 2 गडी बाद 19 धावसंख्या, अजून 24 धावांची गरज. दोन गडी बाद 19 धावसंख्या पावसाल. त्या 2 झेल मात्र ड्रॉप झाले होते मित्रांनो. तिथेच कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरला होता या सामन्याचा. तर पकडा कॅच जिंका मॅच क्रिकेटचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे मित्रांनो. गोलंदाज पुन्हा एकदा गणेश तयार. जीतू भगत सारी आता सुद्धा नक्कीच पाहू शकाल. DRS नक्कीच घेतला जाईल यात मात्र शंका नाही आहे. पाहू शकाल इथे मात्र नक्कीच अमोल सर दाखवायचा आहे. इट इज अ भीमर, नो बॉल. धन्यवाद सर, धन्यवाद अमोल सावंत, धन्यवाद एबीडी स्पोर्ट्स. बॉलर मात्र चेंज. चला नवीन गोलंदाज. चोवीस धावसे अजून 19 धावांची गरज. चला नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. करण येतोय. बहुशा फ्री हिटची चान्स आता मात्र असेल यात शंका नाहीये जीतू भगत साठी. ही मोठी पर्वणी मित्रांनो. नक्कीच एका रात्रीमध्ये एका दिवसामध्ये 24 तासामध्ये जिथे 70 ते 80 टीमा बुक होतात ती पहिली स्पर्धा फ्रेंडशिप शॉट आंबेवली मित्रांनो. गोलंदाज नक्की सज्ज होईल. पुन्हा एकदा करण. फुलटॉस बॉल. फ्री हिटची चान्स आहे. फ्री हिटची चान्स. चेंडू मात्र घेतला होता. एका सिंगलने मात्र षटक क्रमांक झालाय. ते दुसरं समाप्त धावसंख्या धाव फलकावर पाहू शकाल. ती 25 अजूनही 18 धावांची गरज. 18 बॉल 18 धावांची गरज. चला स्पीड अप करायचं. 18 बॉल 18. चला घाई करायचे. नक्कीच डबल ए खांडीचा टीमला भरपूर शुभेच्छा पाहायला. एबीडी स्पोर्ट जवळजवळ नक्कीच पाहू शकाल. युट्यूब मात्र हँग झालेले पाहायला एवढा शुभेच्छा चाललेत. सर्व टीम साठी आयोजनाला सुद्धा लाजवाब म्हटले. धन्यवाद सर. चंदन गोलंदाज वापरला गेलाय. 18 बॉल 18 धावांची गरज. केशव मेंगाल साहेबांकडून नक्की शुभेच्छा आले. धन्यवाद केशव मेंगाळ. विलास भला, दिनेश वेहळे, केशव मेंगाळ, जितेंद्र आरे, रवी आरे, प्रवीण वेळे साहेबांकडनं, संदीप वेहळे, हरीश खोडका, दिनेश वेहळे या सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये मित्रांनो. नाव घ्यायला मित्रांनो वेल नाही. मॅच मात्र चुरशीची पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा इथे मात्र भीमर चेंडू हाताळला गेलाय. बॉलला मात्र सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा स्टँड डिलिव्हर. बाय वन गेट वर एक फ्री. वडापाव मिरची फ्री पाहू शकाल.
31 बाय वन गेट वन 7 धावा. दौलत वाकने मात्र टीमला नाश्ता नाही दिला. याचं कारण आहे मित्रांनो, कारण खराब नजराणा पाहू शकाल स्वतःच्या होम ग्राउंड वरती. पुन्हा फ्री हिटची जालना हाफ ट्रॅकरचा बॉल चांगलासा इनसाइड फटका जुळला. एक सिंगल जुळले. दुसरा जो कॉलिंग पाहू शकाल जितू बघा धावतोय. जितू बघा धावतोय आणि बघता बघता दुसरी जो कॉलिंग जुळली जाते यशस्वीरित्या. गुड रनिंग बिट द विकेट. धाव संख्या नक्कीच पाहू शकाल वाऱ्याच्या वेगाने चीजेच्या प्लेन मात्र जुळल्या जात आहेत. 33 अजूनही 10 धावेची गरज. गोलंदाजाच्या पुन्हा एकदा चंदन. फुलेंचा बॉल स्वतःच्या फॉलोवर लाजबाब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. ओहो रन्स मिळतील, रन्स मिळतील. काय झालंय काय माहित आज वारसबाट टीमला. नशीब ऋषी शिंगे नाहीये कारण आम्हाला इंटरनेट थोडंसं कमी जमतंय सर. पंच 3 धावा ना. 2 अजून 8 धावेची गरज. यस बरोबर आहे सर. पुढची पुणे चंदन तयार. हाफ ट्रॅकरचा बॉल इनसाइड फटका. क्षेत्ररक्षक धावतोय तिकडे. जीवाच्या आतोनात मात्र धावतोय क्षेत्ररक्षक. चला मित्रांनो घाई करायची आहे. आपण होणार सामना पाहुशाल विजय संघ विपक्ष आई गौदी स्पोर्ट शेखरपाडा हरीश पुंजारी आपला संघ तयार ठेवायचा आहे. पुढची पुन्हा एकदा चंदन तयार. जितू भगत स्ट्राइकिंग इन वरती. ओहो ब्लॉक होलचा बॉल मात्र वापरला गेला होता. पुन्हा एकदा एक सिंगल जुळली जाते आहे. एका सिंगलच्या सेने धावसंख्या जाते नक्कीच 38च्या घरामध्ये. आता मात्र उपचार तर पाहायला मिळते कारण बॅटिंगचा मात्र खताडा आहे. डबल एक खांडीच्या टीम कडे बॅटिंगला मजबूत आहे. 5 धावेची गरज. पराभवाच्या छायेत यात मात्र वाऱ्याचा मोठा टीम यात मात्र शंका नाहीये कारण स्वतःचा होम ग्राउंड मात्र पाऊशाल पकडा काय जिंका मॅच असं समीकरण आहे. परंतु मात्र आत्मविश्वास मात्र तुटला गेलाय. हाफ ट्रॅकरचा बॉल. चेंडू थांबणार नाहीये कारण मैदान मध्ये रामदोरे स्टेडियम वाऱ्याचा बाडा. हा चेंडू सीमा पार. 42 स्कोर लेवल. एका धावेची गरज. या मॅच नंतर 5 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल. नोंद घ्यायची मित्रांनो. या मॅच नंतर 5 मिनिटाचा ब्रेक दिला परंतु टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आपण. हरीश पुंजारी. पुढे पुन्हा चंदन. एका धावेची गरज. स्कोर लेवल. ओहो कोणत्याही प्रकारची फलंदाजी करू शकतो. उजवा असो डाव असो स्विच हिट असो रिव्हर्स असो. इथे मात्र अभिनंदन टीम आणि हार्डलक टीम वाऱ्याचा बडा